जलसाक्षरता. जलसाक्षरता म्हणजे नेमकं काय बा, म्हणजे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर काय कन्सेप्ट येतात जलसाक्षरतेमध्ये? कारण आपण एक विचार केला किंवा मला माझ्याबद्दल विचार करायचा आहे स्वतःबद्दल की मी कोण आहे. तर माझ्या डोक्यामध्ये काय विचार येणार? सर्वप्रथम मी एक स्त्री आहे, ठीक आहे. माझा जो स्वभाव आहे म्हणजे माझं मानसिक दृष्टीने मी माझा स्वतःचा विचार करणार. माझ्या भौतिक दृष्टीने म्हणजे माझी शारीरिक क्षमता किती आहे, BP आहे का, शुगर आहे का, थायरॉइड आहे, असंच आपण सगळा विचार करत असतो. तसंच आपल्याला आपल्या गावाचा विचार करायचा आहे. आणि गावाचा विचार करताना आपल्याला फक्त एक कन्सेप्ट दिली आहे. गावामध्ये समस्या अनेक आहेत, बरोबर आहे ना. अनेक समस्यांमध्ये एक समस्यांचा विचार करण्यासाठी आपली सगळ्यांची निवड झाली आहे. आणि तुम्ही सगळं जे आहात निवड केलेले हे काही साधारण व्यक्ती नाही आहे. संस्थेची निवड केलेली नाही आहे. तर राज्य आणि केंद्रामार्फत म्हणजे तुमची जी नोंदणी होणार आहे ती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर तुमची नोंदणी होणार आहे. तुम्ही कोण आहात, तुमचं वय काय आहे, तुमचा आधार कार्ड नंबर काय